निसर्ग ॲग्रो फार्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपल्याकडे गावरान कोंबडीने खूप सुंदर गोंडत पिल्लं काढली आहे. तर त्या पिल्लाची अपडेट मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो, फायनली आपल्या दुसऱ्या कोंबडीने सुद्धा पिल्लं काढली आहे मित्रांनो. कालच काढली आणि आज त्यांचा दुसरा दिवस आहे मित्रांनो. तर आपण यांना असे या केजेसमध्ये आपण त्यांना एक व्यवस्था करून दिली आहे मित्रांनो. आणि तिथेच आपण ते एक खरडं अंथरून घेतलं आणि त्याच्यावरती ते पिल्लं ठेवलं आहे आणि तिथेच आपण त्यांना फीड दिला मित्रांनो. स्टार्टर फीड आहे ती. तर आपण सुरुवातीचे त्यांना 3 दिवस गुड पाणी देणार आहोत आणि नंतरचे 3 दिवस मित्रांनो मल्टीविटॅमिन व लेक्झिन पावडर याचा मित्रांनो आपण पाण्याद्वारे डोस देणार आहोत. तर बघू शकता आपल्या कोंबडी किती सुंदर आणि देखणी आहे मित्रांनो. तर ह्या कोंबडीची आता फर्स्ट टाईम आहे मित्रांनो. या कोंबडीने पिल्लं काढली आणि खूप सुंदररित्या हिने पिल्लं काढली आहे. एकच अंड खराब झालं आहे. आपण तिला मित्रांनो 12 अंडी दिली होती व 12 अंड्यामध्ये मित्रांनो आपल्याला 10 पिल्लं मिळाली. तर आपण एक दुसरी कोंबडी ती आहे मित्रांनो, ती मोठ्या खुराड्यामध्ये आहे. तिथे सुद्धा तिच्याकडे 12 पिल्लं आहे मित्रांनो. तर असं हे सुंदर पिल्लं मित्रांनो पिल्लं आहे. हे पहिल्यांदाच अंडीमधून पिल्लं काढली आहे मित्रांनो. पहिलीच वेळ आहे या कोंबडीची आणि खूप अशी सुंदर अशी कोंबडी आहे मित्रांनो. पाहू शकता लाल कलरमध्ये आणि तिच्यात थोडे व्हाईट पॅचेस आहे मित्रांनो. सुंदर अशी कोंबडी आहे. तर पाहू शकता हिचे पिल्लं किती छान आहे. तर मित्रांनो, अशीच आपली दुसरी एक कोंबडीसुद्धा तिकडल्या केजेसमध्ये आहे. तिला पण मित्रांनो आपण आता श्रावण महिन्यात चालू आहे, त्यानं आपल्याकडं अंडी आहे. तर तिलासुद्धा आपण अंडी तिच्या खाली ठेवणार आहे मित्रांनो व पिल्लं काढून घेणार आहे. तर या महिन्यामध्ये अंड्याला थोडी मागणी कमी असल्यामुळे मित्रांनो आपण पिल्लं काढत आहे व जेणेकरून आपले हे हिवाळ्यामध्ये कोंबड्या ह्या पिल्ल्या अंड्यावरती येणार आहे. तर हिवाळ्याचे नियोजन समोर ठेवून आपण पिल्लं काढत आहे मित्रांनो. आणि जस्ट हिवाळा आले की आपण अंड्याचं भरपूर असं उत्पादन घेऊ शकतो. तर मित्रांनो, इकडे बघू शकता आपण. तर दुसरी कोंबडी इकडे आपण एक बल्ब लावून घेतला आहे. कारण मित्रांनो, सध्या पावसाळी वातावरण आहे व थोडा हवेमध्ये गारवा आहे. कारण दिवसांना मित्रांनो कोंबडीला कळत नाही की पिल्लाला थंडी वगैरे लागते की नाही लागत. तर त्यामुळे मित्रांनो आपण थोडासा बल्ब लावून ठेवून देतो, जेणेकरून मित्रांनो पिल्लांना थोडं उबदार वातावरण मिळेल व पिल्लं निरोगी राहील. पाहू शकता आपण कसे ॲक्टिव्ह पिल्लं आहे मित्रांनो. किती सुंदर पिल्लं आहे आणि बऱ्याच साहित्य झाले आहे. 15 दिवसाची पिल्लं आहे मित्रांनो ते. आणि बऱ्यापैकी त्यांचं पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये कसे पंख वगैरे मित्रांनो ॲक्टिव्ह पाहू शकता. ॲक्टिव्हपणा त्यांच्यातला कसे तुडतुड धावत आहे मित्रांनो. व असं हे खुरड्यामध्ये आपण त्यांना खाद्य व पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. ही पिल्लं मित्रांनो 1 महिन्याची झाली की आपण ती लहान जी पिल्लं आहेत ते सुद्धा 1 महिन्याची जेव्हा होईल तेव्हा मित्रांनो हे दोन्ही बॅचेसचे जस्ट काढलेल्या कोंबडी खालचे पिल्लं व मित्रांनो ह्या कोंबडी जवळचे पिल्लं आपण हे 1 ते 1.5 महिन्याचे वय झाल्यानंतर मित्रांनो एकत्र या खुराड्यामध्ये आपण ठेवणार आहोत व तिथं त्यांना 2 महिने आपण इथे खाद्य व पाण्याद्वारे मित्रांनो आपण इथे व्यवस्था करणार आहोत. आणि नंतर मित्रांनो आपण 2 महिन्याची कंप्लीट झाल्यानंतर आपण यांना मुक्त संचारमध्ये हे सोडून देणार आहोत मित्रांनो. कारण मित्रांनो त्याच्या अगोदर जर आपण कोंबडीसोबत सध्या जर पिल्लं जर बाहेर सोडले तर मित्रांनो घार, उंदीर, बोक्या असे मित्रांनो याच्यापासून त्यांना धोका राहू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण असेच इथे खुराड्यामध्येच आपण त्यांचे 1 ते 1.5 महिना मित्रांनो संगोपन करत असतो. तर मित्रांनो